आम्ही तर काही ओळखीत नाही, मी माझा काही संबंध नाही, माझा चालक आहे पण चालक ओळखीत नाही. चालकनं काल बाईट दिली, तुम्हाला चालकानं सांगितलं मी जाटवाड्याला कधी गेलो नाही, आणि ते कोणतं गाव आहे दुसरं जोगवाडा, त्या गावाला कधी गेलो नाही. आता मुळात मी कागदपत्र काल काढायला सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातम्या आल्या. 174 हा गट नंबरच नाही. काय 174 हा गट नंबर नाही, आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे, 154 गटाचे जे काही ते वाद चालू आहे, त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे. 2017 पासून हे पैसे जमा आहे ना. कोणते मला सांगा, जो गटच नाही, गट फक्त 171 पर्यंत आहे. किती तुम्ही समजून घ्या, किती माझ्याकडे त्याचे हे सगळं पेपर्स आहे माझ्याकडे. जर गटच 171 आहे तर 174चा हेवा नामाचा काय प्रश्न आला. आणि 154 गट जे आहे, 53-54 जे असेल 54, तर त्याचे पैसे जे काही त्याचा जो मावेजा असेल, तो मावेजा कोर्टात जमा आहे. आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नावं आहे त्याच्यात. माझ्याकडे ते नावं बी आहे, पेपर दाखव त्याचे नाव आहे माझ्याकडे. तर गट नंबरच 1 ते 54 आहे. आणि मला एक सांगा, 171 पर्यंतच गट आहे, तर 174चा वादाचा प्रश्नच काय असतो विभानामाचा? हा गटच नाही, दोन्ही गावात गट नाही. तुम्ही माझ्याकडे पेपर आहे सगळे, मी पेपर काढून आणले ना, अधिकारी पेपर आहे. आणि अधिकाऱ्यांना त्याला त्या बैला उत्तर दिलेलं आहे, लेखी उत्तर दिलेले. आता मला सांगा की जर समजा 1150 कोटी हा भाव कोणी काढला, मला सांगा ना. तुझं काय विषय हा वेगळा आहे, आपल्याला घेणं नाही. 1000 नाही 10,000 कोटी असेल कोणते, पण गटच नाही, काही हेवानामा झालेला नाही, काही माहिती नाही. तर हे कोणत्या आधारे आरोप केलेले आहे? हिवानामाचे जे आरोप तुमच्यावर वारंवार होतात, याच्या संदर्भात खासदारांची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही काही अब्रूनुसार दावा दाखल करणार? मी आतापर्यंत नाही केला, पण मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो, 27 तारीख आहे त्याची, मी तुम्हाला लेखी देतो माझ्या मोबाईलमध्ये. गेल्या वर्षी जमीन प्रकरणात का? हा गेल्या वर्षी जमीन प्रकरणात नाही, जे बापूला मारहाण झाली, बापूच्या वेळेस जे मारहाण झाली, आणि अंबादासना तुम्हाला सांगितलं की काहीच झालं नाही म्हणून. अहो आता 27 तारीख आहे कोर्टात. अंबादास खोटं बोलतो, मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडे हे कोर्टाचं. या प्रकरणात तुम्ही अब्रूनुसार दावा दाखल करणार? मी ह्या बाबतीत सुद्धा अब्रू नुकसानी दावा दाखल करणार. आणि माझा चालक आहे त्यांना सुद्धा काल सांगितलं की मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. मला तुम्ही विचारा ना, अंबादासला तुम्ही विचारा हे काय आहे प्रकरण नेमकं. नुसतं संदीपान भुमरे दिसला का आरोप करायचा. मला एक सांगा, हे आक्षेप आहे की तुम्ही म्हणतात 174 गट नाही आहे. आता समृद्धी महामार्ग सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याचं पत्र आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे संभाजीनगर येथील शेतकरी जमीन गट नंबर 174 यांच्या नावे हक्कात वगैरे सगळं पुढे आहे ना, माझ्याकडे आहे. त्यांनी मान्य केलंय, आज तोच कागद आहे त्यांचा. त्यांनी हे मान्य केलंय की 1150 कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यांनी गट मान्य केलाय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी काय सांगतो, माझ्याकडे जे लेखी त्याच्यात ते उत्तर दिलेलं आहे ना. मी पाठवतोय. नाही जे त्यांचा जे पेपर्स आहे ना सगळे, त्याच्यात हे नाहीच ना. त्यांनी पेपर पण खोटे बनवले असं नाही का? आता त्यांना माहित ते काय केलं ते. हवा मी कशाला बोलू. हवा ही नाही येते त्याच्यात बघा ना तुम्ही, 174 गट नंबर आहे का? त्याचा अर्थ आपल्या ड्रायव्हरने त्या भागात जमीन घेतलीच नाही. घेतली नाही, मी 1000% सांगतो. कारण तो सांगतो, त्यांना स्वतः बाईट दिली ना. आता मला माझा ड्रायव्हर आहे, पण मी त्याला खात्रीपूर्वक विचारलं काही तुमचा व्यवहार झालेला आहे का. तो म्हणे साहेब मी त्यावेळेस ह्या जगातच नव्हतो, माझा जन्मच 85चा आहे, 84-85चा.
आणि ह्या काहीतरी जो आरोप आहे तो 1971चा आहे. आणि त्या बैला मला वाटतं सक्षम अधिकाऱ्यांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे लेखी, बरं का, लेखी उत्तर आहे माझ्याकडे. त्या बैला जे उत्तर दिलं ना ते त्याचा सुद्धा माझ्याकडे पेपर आहे. ते काय तो जो नंबर 74 आहे ना जुना, त्याचा आता सर्वे नंबर 89 झालेला आहे. सर्वे नंबर राहिले नाही ना आता. नाही. त्यावेळेस सर्वे नंबर होते, होतं नाही. त्यावेळेस सर्वे नंबर